छपाईचं काम चतुरंगाचे अलीकडच्या काळातले प्रिंटिंग काम बघणारे प्रतीक ऑफसेटचे प्रमोदराव घोसाळकर आणि त्यांची टीम आमचा चतुरंगाच्या ऑफिसमधलाच कार्यकर्ता म्हणायचं का टायपिंग करणारा म्हणायचं, आम्ही कायम गोंधळात असतो. प्रवीण घाणेकर आज इथे उपस्थित आहे. अत्यंत जीव लावून आणि स्मरणिकेतली प्रत्येक तांत्रिक बाब परिपूर्ण करण्यासाठी गेले 1.5-2 महिने झटतो आहे, त्याचाही या ठिकाणी उल्लेख मला आवश्यक वाटतो. मला आतून आता एक मदत कोणाची आणखीन होते, माधवराव जोशी माझ्याकडनं उल्लेख राहिला, कारण ते घरातलेच आहेत हो, असं काहीतरी होऊन गेलं आहे. अजूनही कदाचित आणखीन 4-5 नावं येतील. एक गंमत सांगते, आत्ता इथे उभा असताना बरोबर 1.5 मिनिटापूर्वी आमचा एक कार्यकर्ता आला, माझ्या कानाशी कुजबुजून काहीच, म्हटलं थांब माझं बोलणं होऊ देत. तो म्हणाला नाही काकू आत्ता काय झालं, मी रिक्षाने आलो ना, तर रिक्षावाल्यांनी मला विचारलं की इथे कुणाचा कार्यक्रम आहे, अशोकराव मोडकांचा ना. तो म्हणाला हो. तो रिक्षावाला म्हणाला खरा देव माणूस. म्हणजे काय बोलायचं ह्याच्यावर मला शब्द नाही. आम्ही जवळजवळ 50-60 कार्यकर्ते गिरगाव डोंबिवलीतले तर आहोतच, चिपळूण, रत्नागिरी, गोवा, पुणा या सगळ्या ठिकाणचे मिळून साधारण 50-60 कार्यकर्ते 3 दिवस इथे आहोत. आमची सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळची खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय सांभाळली जाते. ते सुयोग हॉलचे हिमांशू निमकर, पटकन नाव आठवलं नाही कारण नावं आठवतात ती प्रमोद निमकर, नाना निमकर, त्यांनी जो धडा घालून दिलाय तो हिमांशू वारसा पुढे चालवतो. आता हा सगळा डोलारा उभारताना शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी चतुरंग प्रामाणिकपणाने कमीत कमी खर्च कसा करता येईल ते बघते आणि जास्तीत जास्त पैसे कसे गोळा करता येतील ह्याच्यासाठी मेहनत करते. कारण असं आहे की ह्या दोन्हीच्या मधून उरलेली रक्कम चतुरंगाच्या भविष्यातील सर्व सांस्कृतिक उपक्रमांसाठी जे पूर्णपणे विनामूल्य असतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कोकणाच्या अंतर्भागात जे अभ्यास वर्ग ह्या नावाखाली काही उपक्रम चालवले जातात त्या उपक्रमांसाठीचा खर्च तो ह्या बेगणीतनं गोळा करत असतो. त्यामुळे रंगसंमेलन तयारी सुरू झाली की आम्ही कार्यकर्ते आपापल्या हातात, काल्पनिक म्हणूया पण असते, चतुरंग झोळी घेतो आणि आमचं ओम भवती भिक्षां देही सुरू होतं. समोर येणाऱ्या थोड्या परिचित थोड्या अपरिचित अशा मंडळींना संपर्क साधतो आणि त्यांच्याकडून आपली झोळी किती जास्तीत जास्त भरून घेता येईल याची तयारी करतो. यावर्षी यात विशेषत्वाने उल्लेख करायला हवा तो आम्ही डोंबिवलीकर मासिकाचे संपादक रवींद्र चव्हाण, म्हैसकर फाउंडेशनच्या सुधाताई म्हैसकर, त्याही आज इथे उपस्थित आहेत, NKGSB कोऑपरेटिव्ह बँक, जाई काजलचे राजेश गाडगे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया, ओम साई डेकोरेटर्स, हेच ते ज्यांनी हे मांडव उभं करून दिलं ना, त्यांना मिळालेल्या 4 पैशातले 2 पैसे चतुरंग ओझळी टाकलेत. अंजली पेंट्सच्या चक्रदेव कुटुंबियांचाही उल्लेख हवा आणि रेगे दीक्षित सायन्स अकॅडमीही या कामी सहकार्य केले. याशिवाय ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, सर्वसामान्य लोक असतात, माझ्यासारखे असतात, ते म्हणतात नाही वर्षातनं आम्ही चतुरंगला काहीतरी देणारच, मग ते पुढाकार घेतात. स्वागत यात्री नोंदणी करताना 1,500 रुपयाची देणगी प्रवेशिका आनंदाने घेतात. त्याचबरोबर असतात स्मरणिकेचे पृष्ठ प्रायोजक, त्याचबरोबर असतात काही छोटे मोठे जाहिरातदार आणि अर्थातच ही प्रायोजक मंडळी. रसिको, निवड समितीपासून सुरू झालेली विभागांची व्यक्तींची यादी ही अशी संपता संपत नाही आहे. व्यासपीठाचा उल्लेख तर व्हायलाच हवा. डॉक्टर भूषण पटवर्धन, खरं सांगायचं तर त्यांचा आमचा परिचय नव्हता, पण मग अशा वेळेला चतुरंगाचे नेहमीचे मार्गदर्शक विनयजी, त्यांना विचारलं मोडक सरांसाठी नेमकी व्यक्ती कोण असेल हो.
विनयजींनी नाव सांगितलं, नंबर दिला, काम झालं. त्यानंतर उत्तम गौरव शब्द मांडणीसाठी आता आपण ऐकलं मंजिरीताईंनी किती सुंदर शब्दात गौरव शब्द मांडले. त्यांचा लाभलेला सहभाग, निवड समितीचा उल्लेख तर मी केलाच आहे. या सगळ्यांच्या सहकार्यातून किंवा सहभागातून हे रंगसंमेलन उभं राहिलेलं आहे. आता मला एक प्रश्न पडतो, मी तो तुम्हाला विचारते की आम्ही चतुरंग प्रतिष्ठान आयोजित रंगसंमेलन म्हणतो ते खरंच कितपत योग्य आहे? कारण ही एवढी मोठी यादी बघितली तर यातल्या एका जरी माणसानी, व्यक्तींनी, संस्थेनी जरा पाय मागे घेतला तर आम्ही कुठेही नाही आहोत. त्यामुळे या सर्व 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 व्यक्तींप्रती चतुरंग मनात ऋणभावना आहे, ती मी व्यक्त करते. तो ऋणभाव इथून पुढेही कायम राहील हे आग्रहाने सांगते. हो, आणखीन 2 ठळक उल्लेख राहिले. डॉक्टर अशोकराव मोडक. 2-3 दिवसापूर्वी जेव्हा आमच्या इथल्या कार्यकर्त्यांनी कामाची आखणी केली आणि मला सांगितलं की ऋणनिदेश विभाग तू सांभाळायचा आहेस, मी म्हटलं बरं, पण प्रश्न असा होता की मोडक सरांबरोबर त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? कारण स्मरणिकेचं सगळं काम करताना, सगळे लेख वाचताना मी एवढी थक्क झाले होते, कुठल्या शब्दात मी काय बोलू? पण मला माझं उत्तर सापडलं. मी असं ठरवलं, हा सोहळा झाला, शेवटच्या क्षणी मी जेव्हा ऋणनिर्देशासाठी येईन तेव्हा आपल्या सगळ्यांच्या वतीने, मी माझं वाक्य पुन्हा एकदा सांगते, आपल्या सगळ्यांच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या मनातली कृतज्ञतेची भावना, सरांप्रती वाटणारी कृतार्थ भावना, वाटणारा आनंद, अभिमान, हे सगळं मी माझ्या माध्यमातून एका नमस्कारातून सरांना पोच करणार होते. कारण त्या पलीकडे माझ्याकडे शब्दच नव्हते. आता ह्या क्षणी ते होऊ शकत नाहीये, पण मला खात्री आहे, पूर्ण खात्री आहे, सर ज्या निष्ठेने, ज्या तयारीने, आग्रहाने या कार्यक्रमासाठी उपस्थित पाहू बघत होते, आज या क्षणी अशोक मोडक सर जरी हॉस्पिटलमध्ये असले तरी त्यांचं पूर्ण भान, पूर्ण चित्त वा जोशी विद्यालय प्रांगण इथे आणि इथेच असणार आहे. त्यामुळे जे मी ठरवलं होतं ते थोडं वेगळ्या प्रकाराने करते. मी डोळे मिटून सर तुम्हाला मी नमस्कार करते, इथून करते, उपस्थित आणि अनुपस्थित सगळ्या मंडळींच्या वतीने करते. तो प्लीज प्लीज तुम्ही स्वीकारा, आम्हाला आशीर्वाद द्या आणि लवकरात लवकर बरे होऊन, मगाशी आशिष दादांनी सांगितलं तसे एकदा तरी डोंबिवलीकरांच्या भेटीला डोंबिवलीत या, त्याच्या आयोजनाची व्यवस्था पुन्हा एकदा चतुरंगाकडून केली जाईल. आणि एक उल्लेख, यादी संपत नाही बघा माझी, पण हाही उल्लेख न टाळता येणारा. आपण सगळे रसिकजन वारीच्या वारकऱ्याच्या निष्ठेने, भावनाने चतुरंग रंगसंमेलन यंदा डोंबिवलीत आहे ना, म्हणजे जायचंच. ते कार्यक्रम काय आहेत वगैरे हे सगळं नंतर, जायचंच. कधीपासून आहे तिकीट विक्री, कधी आहे, आम्हाला पुढची तिकीट हवी आहेत, कोच सन्मानिक आहे का स्वागत यात्री आहे का, देणगी प्रवेशिक, हे सगळे फोन यायला सुरू होतात. ज्या आत्मीयतेने आपण वर्षानुवर्ष चतुरंगासाठी येता, ती तुमची आत्मीयता चतुरंगाला माझ्यासह माझ्या सर्व कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देत राहते. त्या साऱ्याबद्दल आम्हा सगळ्यांच्या मनात असलेली कृतज्ञ नोंद व्यक्त करायची तर त्याला माध्यम फक्त फुलंच असू शकतात. फुलांची ओंजळ घेऊन आमचे कार्यकर्ते आपल्यापर्यंत येत आहेत, ती ओंजळ आपण स्वीकारावी ही नम्र विनंती. ओंजळ म्युझिक प्लीज.
तुम्हा सर्वांचा निरोप घेते. धन्यवाद.